नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोयाबीनला तणनाशकाची फवारणी घेत आहोत। आपलं बरंच 3-4 एकर झालेलं आहे, आता या ढेल्यामध्ये आलेले आहे। आपण जे आहे तर शाखेत कंपनीचं घेतलेलं आहे तणनाशक। त्यासोबत एक छोटी पुडी होती अमोनियम सल्फेट म्हणून, आणि अजून एक तणनाशकाची एक होती। तर आपण ते 2 लिटर शाखेत 15 ग्रामची छोटी पुडी आणि एक अमोनियम सल्फेट म्हणून 750 ग्राम याचे आपण 20 ग्लास केलेले, अर्धा लिटरचे 20 ग्लास म्हणजे 10 लिटरच्या जवळपास। आणि आपला पंप जे आहे तो 12 लिटरचा आहे, त्याच्यामध्ये आपण 1 गिलास टाकत आहोत। जो ग्लास आहे तो 400 ml च्या जवळपास भरतो, आणि या पद्धतीने आपण त्याची फवारणी करतो। हे अगोदर आपण याला कोळपणी पण केली होती, त्यामुळे अगोदर वाढलेलं तण आपलं निघलं। पण या 3 दिवसामध्ये भरपूर रिमझिम पाऊस झाला चांगला, त्यामुळे तणानं थोडा जोर खाल्ला। दोन 3 दिवसात रिमझिम पाऊस आल्यामुळे तण वाढायला लागली, त्यामुळे आपण तणनाशकाची फवारणी घेतो। कारण पुन्हा याच्या पुढे जर पाऊस लागून बसला तर मग तण भरपूर वाढेल। तण भरपूर वाढल्यामुळे पिकाला ते स्पर्धा करेल। तसं आपले या अगोदर एकदा कोळपणी झाली, 8 दिवसाखाली कोळपणी पण झाली। एका एकरमध्ये 7 ते 8 पंप लागत आहेत। तरी या रानामध्ये गवत जे आहे ते कमी आहे। बाकी आमचं खाली 4-4.5 एकरचा रान होतं, तिथं जास्त प्रमाणामध्ये भरपूर गवत उगवलं होतं। कारण पाऊस जे आहे तर पाऊस रिमझिम आणि एकदम जोराचा पडत नाही, त्यामुळे तण फार फास्ट वाढत आहे। हे बघा, धुऱ्यावर तर आपण बघू शकता कसा तण वाढलेला आहे। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच। तोपर्यंत जय जवान जय किसान। चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।